आपण पाहिलं असेल की नागमोडी नदीला एक रुद्र अवतार असं घेतलं होतं. पूर्ण गावामध्ये पाणी शिरला, ग्रामस्थ मंडळीचं नुकसान झालेलं आहे. आपण पाहिलं आहे की यांचा संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या, म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या सर्व वस्तू होत्या त्या वाहून गेल्या, पैसे वाहून गेले, सोनं वाहून गेला, असं अनेक प्रकारचं सर्व ग्रामस्थ मंडळीचं नुकसान झालंय. मराठी शाळेमध्ये पाणी घुसलाय, कोणाच्या बकऱ्या वाळल्या, कोणाच्या कोंबड्या वाळल्या, म्हणजे अशा अनेक प्रकारचं नुकसान या अहिरवाडी ग्रामस्थांना सोसावं लागतंय की दरवर्षी ह्या नाल्याला नदीला मोठं रुद्र रूपाचं पाऊस येतो, नदीला पाणी आल्यामुळे खूप काही नुकसान होत आहे. तर सर्व ग्रामस्थांची मागणी आहे की बा हा जो गावामध्ये घुसण्यासाठी जे पूल आहे, पाईप मोरी आहे, त्या पाईप मोरी काढून एक स्लॅबचे पूल झाले पाहिजे, मोठे पूल झाले पाहिजे, जेणेकरून गावामध्ये पाणी शिरणार नाही व जीवितहानी होणार नाही. जर रात्रीच्या वेळेत जर पाऊस आला असता तर गावामध्ये जीवितहानी झाली असती. पूर्ण गावामध्ये नदीने चौफेर पाण्याने वेढा व्यापला होता. आता जे एक डिलिव्हरीचं पेशंट होतं त्याला ट्रॅक्टरमध्ये बसून आम्ही दवाखान्यात नेलं, पण तेव्हाही पाणी म्हणजे गावकऱ्यांना काटकसरत करून सगळ्या मेहनत घेतली. पण सर्व ग्रामस्थ मंडळीचं असं म्हणणं आहे की बा हे पूल नकोच, मोठे पूल हवेत, जेणेकरून गावामध्ये नुकसान होणार नाही व कोणाच्या घरामध्ये पाणी शिरणार नाही. आम्हाला पण 2-3 लाखाचं नुकसान झालंय. घर पडलं मग राहत्या घरात पाणी गेलं मग आम्हाला काहीतरी तुमच्याकडून हे पाहिजे. मला काय आपण माझा काय संसार होता तो सगळं तुम्हाला सगळं द्या आम्हाला, काय आता सगळं द्या. पुरा अनाज पाणी वाहलं, टाक्या टुक्या सगळे वाहून गेले, पत्र वाहले, द्या तुम्ही आम्हाला सगळं काहीतरी.